नमस्कार मित्रांनो. जसं तुम्हाला माहीत आहे की म्हाडाची पुणे मंडळाची लॉटरी जी आहे ती सुरुवात झालेली आहे 11 सप्टेंबरपासून. तर त्यासाठी फॉर्म भरणे, ॲप्लिकेशन करणे सुद्धा चालू झालेलं आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नक्की यामध्ये सहभागी होऊ शकता. आणि लॉटरीचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला ज्या डॉक्युमेंटची आवश्यकता आहे, ते तुम्ही मला WhatsAppवर जरी हाय जरी मेसेज केला तरी तुम्हाला ती इझिली डॉक्युमेंट लिस्ट मिळून जाईल. ऑटोमॅटिक मेसेज तुम्हाला तुमच्यासाठी मी तयार करून ठेवलेला आहे. म्हणजे डॉक्युमेंट संदर्भाचा तर तुमचा प्रश्न मिटलेला आहे. बाकी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तरी तुम्हाला ते डॉक्युमेंट सेंड करू शकता WhatsAppला. मी नक्की तुम्हाला रजिस्ट्रेशन करून पूर्ण तुम्हाला प्रोसेसवर समजावून सांगू शकतो. तर आज आपण एक नवीन साईट तिथं व्हिजिट करणार आहोत मग त्या संदर्भातच. तर जी की आहे खराडीमधील झेन इलाइट ही साईट, जी की इऑन आय टी पार्कला एकदम लागून ही साईट देण्यात आलेली आहे, जिथे 14 लाखापासून म्हाडाचे फ्लॅट ठेवण्यात आलेले आहेत. तर या साईटची संपूर्ण माहिती आपण गोळा केलेली आहे. या साईटसोबत थोडे काही इश्यू पण आहेत, ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओला एंडपर्यंत जरूर पहा. कोणताही याचा पार्ट स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित मिळणार आहे. आणि म्हाडामधील कोणत्याही साईटला अप्लाय करण्यासाठी तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती असणे कधी गरजेचे असते. म्हणजे जसं की तुमचा फ्लोर प्लॅन कसा आहे, काही डिटेल्स आहेत का, तर ही सर्व माहिती आपण आपल्यासाठी पूर्ण वेळ आपला घालवून गोळा करत असतो. तर व्हिडिओला एंडपर्यंत जरूर पहा. आणि तुमच्या काही शंका असतील तर नक्की मला कमेंटमध्ये विचारू शकता. सर्व शंकांचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. तर या प्रोजेक्टचा बेसिक माहिती आपण पाहूया की झेन इलाइट या प्रोजेक्टचं नाव आहे. 919 याचा स्कीम कोड आहे. लोकेशन आहे खराडी. LIG इन्कम ग्रुपसाठी स्कीम देण्यात आलेली आहे, ज्याचं डिपॉझिट असणार आहे 20,708 रुपये. यामधील 20,000 रुपये हे रिफंडेबल असतात आणि 708 रुपये हे नॉन रिफंडेबल असतात. यामध्ये 1 BHK जे आहे ते 32 देण्यात आलेले आहेत, ज्यांचा कार्पेट एरिया असणार आहे जवळजवळ 350-360 स्क्वेअर फूट एवढा कार्पेट एरिया देण्यात आलेला आहे. आणि याची किंमत जी आहे ती 14 ते 15.5 लाखाच्या आसपास इथं ठेवण्यात आलेली आहे म्हाडाकडून. आणि हे जे 32 फ्लॅट्स म्हाडासाठी ठेवण्यात आलेले आहेत, तर यांना बाल्कनी सुद्धा देण्यात आलेली आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. आणि म्हाडाची बिल्डिंग जी आहे ती सेपरेट असणार आहे. आणि याचं पोझिशन जे असणार आहे ते डिसेंबर 2026 असं आपण 99 चेक केलं तर आपल्याला कळालेलं आहे. बाकी रेरावर तर याची माहिती अवेलेबल नाही आहे. या बिल्डिंगमध्ये टोटल 5 फ्लोअर्स असणार आहेत. प्रत्येक फ्लोअरला 8 फ्लॅट्स असणार आहेत. एक लिफ्ट आणि एक स्टेअरकेस देण्यात आलेली आहे. आणि जो मधला पॅसेज आहे तो 1.5 मीटर एवढा ठेवण्यात आलेला आहे. तर चला आपण याचा आता गुगल मॅप्सवर पाहूया की ही साईट ॲक्च्युली कुठे आहे. तर मित्रांनो, झेन इलाइट हा प्रोजेक्ट ॲक्च्युली कुठं आहे ते आपण आता पाहणार आहोत. तर तुम्ही गुगल मॅप्सवर पाहू शकता की हा जो आहे हा खराडी हा एरिया आहे. खराडी बायपास चौक हा जो आहे तो खराडी बायपास चौक आहे. या इकडे तुम्हाला चंदननगर असेल, इकडे विमाननगर वगैरे असेल, या सर्व गोष्टी इथं आहेत. तर हा जो झेन इलाइट हा प्रोजेक्ट आहे तो इऑन आय टी पार्क जो आहे त्याला जर लागूनच आहे. खराडीमध्ये हा इऑन आय टी पार्क आहे. तुम्ही पाहू शकता की ही इऑन आय टी पार्कची अशी बिल्डिंग आहे ही इऑन फ्री झोन. आणि याला बरोबर हा लागूनच इथं ग्रँड रोड आहे इऑन आय टी पार्कला. आणि ग्रँड रोडच्या शेजारीच हा जो प्रोजेक्ट आहे झेन इलाइट तो आहे. तुम्ही इथं पाहू शकता हा आहे तो झेन इलाइट प्रोजेक्ट. आणि या ठिकाणी म्हाडाची बिल्डिंग असणार आहे. म्हाडाची बिल्डिंग ही सेपरेट आहे. आणि हा झेन इलाइटचा हा प्रोजेक्ट असा सी आकारामध्ये हा इथं आहे. ही बिल्डिंग झेन इलाइटची प्रायव्हेट बिल्डिंग आहे. आणि म्हाडाची बिल्डिंग इथे सेपरेट बांधण्यात आलेली आहे. तर तुम्ही बघा एकदम आय टी पार्कला हे लागून आहे. हा पूर्ण आय टी फ्री आय टी झोन आहे पूर्ण. सर्व इथं हाय एकदम टॉपचे बिल्डिंग्स वगैरे आहेत. एकदम सर्व हाय रेट सर्व इथं आहेत. त्यामुळे तुम्हाला इथं अगर घर मिळालं तुम्हाला तर तुम्हाला भरपूर इथं रेंट सुद्धा आरामात भरपूर भेटू शकतं. आणि तुमची इथे प्रॉपर्टी नक्कीच चांगली इन्व्हेस्टमेंट इथं होणार आहे. तर याबद्दल लोकेशन जास्त सांगण्याची काही गरज नाही. इऑन आय टी पार्कला एकदम टचच आहे. रोड फक्त मध्ये आहे आणि रोडला लागूनच ही इऑन आय टी पार्कच्या बिल्डिंग देण्यात आलेली आहे झेन इलाइट. तर आता आपण याचा फ्लोर प्लॅन पाहूया कसा आहे. आता या प्रकल्पाचा आपण जो फ्लोर प्लॅन आहे तो पाहण्याआधी आपण एक गोष्ट पाहणार आहोत की आपण हा प्रोजेक्ट सर्च जर करायला गेलो रेरामध्ये, हा याचा रेरा नंबर आहे 33,357. जसं की म्हाडाच्या वेबसाईटवर देण्यात आलेला आहे. तर अगर आपण हा रेराच्या वेबसाईटवर सर्च केला तर या बाबतीत एक नोटिफिकेशन येत आहे असं ह्याच्यावर की हा प्रकल्प स्थगित ठेवण्यात आलेला आहे. या प्रकल्पाचे बँक खाते गोठवण्यात आले आहे. प्रवर्तकाने प्रकल्पाचे अनुपालन पूर्ण करेपर्यंत प्रवर्तकास खरेदीसोबत साठे करार, विक्री करार करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.
आता या प्रोजेक्टबद्दल असा इथं नोटिफिकेशन येत आहे रेरावर तरी, पण मी स्वतः या प्रोजेक्टची व्हिजिट केलेली आहे. तर तिथं तर मला असं काही दिसलं नाही. प्रोजेक्ट काम तर रेग्युलर चालू आहे. प्रकल्पाचं काम तर चालू होतं. काम काही बंद नव्हतं झालेलं. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवणार आहे, की प्रकल्पाचं काम चालू आहे. पण रेरामध्ये असं का सांगत आहे काही मला पण याची आयडिया नाहीये. तर तुम्ही या सर्व गोष्टींची चौकशी करून मगच या प्रकल्पासाठी अप्लाय करणं असेल करू शकता. तर आता त्यांचा या संबंधित नेमका काय प्रॉब्लेम आहे तो आपल्याला सध्या माहीत नाहीये. नक्की ते सॉर्ट आउट पण होऊन जाईल मला वाटतंय, की काय नेमका प्रॉब्लेम आहे आपल्याला एक्झॅक्टली माहीत नाही, की काय नेमका प्रॉब्लेम आहे. तर तो सॉर्ट आउट झाल्यानंतर तुम्हाला याचं जसं मी 99 एकरला चेक केलं, तर याचं पोझिशन जे आहे डिसेंबर 2026 आहे आणि त्या पद्धतीने याचं कामसुद्धा चालू आहे. तर याचा आपण फ्लोर प्लॅन पाहूया कसा आहे म्हाडाच्या बिल्डिंगचा फक्त. तर हा जो फ्लोर प्लॅन आहे आपण म्हाडाच्या वेबसाईटवरून घेतलेला आहे, तो आपण पाहूया. तर ही जी आहे ती अशा पद्धतीने ही बिल्डिंग आहे. ही बिल्डरची विंग आहे. सी टाईपमध्ये तुम्हाला जसं म्हणलं A1, A2 आणि A3 आणि याला इथे लागूनच इन्क्लुझिव्ह हाऊसिंग तुम्हाला बिल्डिंग दिसणार आहे. ही या ठिकाणी ही इन्क्लुझिव्ह हाऊसिंगची बिल्डिंग आहे, जी की 5 फ्लोअरची असणार आहे. 5 फ्लोअरसह म्हाडाचे फ्लॅट्स आहेत आणि इकडे हा जो आहे, हा इकडे रोड आहे आणि हा ग्रँड रोड वगैरे इथं असणार आहे. म्हणजे इथेच फक्त हा ग्रँड रोड इकडे या साईडला युनायटी पार्क असणार आहे. तर ही जी बिल्डिंग आहे ती ग्रँड रोडच्या जवळ आहे. त्यानंतर हा प्रोजेक्ट आहे बिल्डरचा. तर आता आपण ॲक्च्युली फ्लोर प्लॅन कसा आहे तो पाहूया. की फ्लॅटची साईज वगैरे कशी आहे. तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की याच्या प्रत्येक फ्लोअरला जवळपास 8 फ्लॅट्स आहेत आणि 5 फ्लोअर्स आहेत. म्हणजे 8 म्हणजे 40 फ्लॅट्स इथे टोटल आहेत अवेलेबल आणि म्हाडासाठी ते 32 फ्लॅट समथिंग देण्यात आलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता की प्रत्येक फ्लॅटला इथे बाल्कनी सुद्धा आहे. आपण व्हिडिओमध्ये सुद्धा पाहणार आहोत की प्रत्येक फ्लॅटला बाल्कनी सुद्धा देण्यात आलेली आहे आणि मधलं पॅसेजचा 1.5 मीटर आहे. एक स्टेअरकेस आहे आणि एक लिफ्ट देण्यात आली आहे. कारण 5च फ्लोअर्स आहेत. मग एक लिफ्ट आणि एक स्टेअरकेस सफिशियंट असते 5 फ्लोअरसाठी. तर आता आपण एक फ्लॅटचं माप पाहूया, जे की जो 1 नंबरचा फ्लॅट आहे 103, 4, 5 असा 103 पासून किंवा इकडं पाहूया 1 नंबरचा इकडं आहे. राईट हा आहे फ्लॅट 1 नंबरचा. 101 नंबरचा फ्लॅट. तर पाहू शकतो मी सर्व फ्लॅटचे जे डोर्स आहेत समोरच आहेत 8 फ्लॅटचे. इकडे 4 आणि इकडे 4 असे 8 फ्लॅट्स आहेत टोटल. त्यामध्ये या फ्लॅटचं पण माप पाहणार आहोत. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की 2.9 इंटू 4.46 म्हणजे जवळपास 10 बाय त्याचं लिव्हिंग रूमचं जे माप असणार आहे ते 9.5 बाय असं 9.5 फूट आहे आणि असं 14.5 फूट असणार आहे. इथे बाल्कनीचं माप जे आहे ते जवळपास 4 बाय 10ची 4 बाय 9.5 अशी बाल्कनी असणार आहे आणि बाल्कनी सुद्धा एकदम सफिशियंट मापाची आहे. हॉलला इथे बाल्कनी देण्यात आलेली आहे. किचनचं माप जे आहे ते 7 बाय 7.5 असणार आहे. 7 असं आणि 7.5 असं. किचनला इथं व्हेंटिलेशनसाठी विंडो सुद्धा आहे. इथे कॉमन टॉयलेट बाथरूम असणार आहे आणि इकडे तुमची बेडरूम असणार आहे. बेडरूमचं माप जे आहे ते 9.5 बाय 11 असं असणार आहे. बेडरूमला सुद्धा इकडे विंडो देण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने सर्व फ्लॅट जवळपास अशाच मापाचे आहेत. काहीच फरक नाही आहे. एका फ्लोअरला 8 फ्लॅट देण्यात आलेले आहेत आणि 5 फ्लोअरची बिल्डिंग असणार आहे आणि एकदम सफिशियंट साईजचा 1 BHK असणार आहे, की ज्याला विशेष बाल्कनी सुद्धा आहे. त्यामुळे हा फ्लॅट वैयक्तिक राहण्यासाठी जर पाहिजे असेल किंवा रेंटनी सुद्धा एकदम चांगला रेंट इथे भेटू शकतो तुम्हाला. तर अशा पद्धतीने हे तुम्ही साईडचं एलिव्हेशन पाहू शकता. टोटल 32 फ्लॅट असल्यामुळे म्हाडासाठी इथं जवळपास 16 पार्किंग असतात. म्हणजे म्हाडाचे फ्लॅट जेवढे असतात त्याच्या निम्मेबरोबर पार्किंग देण्यात आलेली असते. म्हणजे कॉमन पार्किंग असतं हे. त्यामुळे तुम्ही दोघांमध्ये एक पार्किंग असते, हॉर्न दिलेलं असतं. अशा पद्धतीने हे 5 फ्लोअर्स आहेत. साईड एलिव्हेशन सुद्धा पाहू शकता याचं. तर आता आपण झेन या साईटवर आलेलो आहे. आता तुम्ही पाहू शकता की समोरच एऑन IT पार्क आहे. एऑन फ्री झोनच्या या बिल्डिंग्स तुम्हाला दिसत आहेत. कमळाच्या आकाराच्या अशा बिल्डिंग्स आहेत त्या पानाच्या आकाराच्या. तर हा जो आहे तो ग्रँड रोड आहे समोरच आणि ग्रँड रोडला शेजारी लागूनच ही जी विंग आहे ती झेन इलाइट ही थोडीशी आत आहे, पण ग्रँड रोडपासून खूपच एकदम क्लोज आहे. आणि समोर जी तुम्हाला दिसते अंडर कन्स्ट्रक्शन जी बिल्डिंग दिसत आहे छोटीवाली, ती आहे म्हाडाची बिल्डिंग असणार आहे, जी की 5 फ्लोअरची असणार आहे. तर आता आपण थोडेसे जवळ जाऊन पाहूया. समोर फक्त ही एक विंग आहे की आणि त्याच्याबरोबर बॅक साईडलाच ही म्हाडाची बिल्डिंग आहे. त्याला नंतर बिल्डरचे फ्लॅट्स आहे, बिल्डरच्या बिल्डिंग्स आहेत. 3 विंग्स आहेत त्या. आता ही जी बिल्डिंग आहे पूर्ण म्हाडाची बिल्डिंग आहे 5 फ्लोअरची. प्रत्येक फ्लोअरला 8 फ्लॅट असे देण्यात आलेले आहेत. आता हे सिक्युरिटी लोक तर इथं आतमध्ये जाऊन देत नाहीत. ते म्हणतात की नाही जाऊ शकत तुम्ही, कन्स्ट्रक्शन चालू आहे, सेफ्टी वगैरे नाही आहे.
खूप रिक्वेस्ट त्यांना केली पण त्यांनी काही आज सोडलं नाही, तर म्हणून आपण हा व्हिडिओ बाहेरूनच बनवत आहोत. पण फ्लोर प्लॅन तुम्हाला नक्की याचा सगळं समजलं असेल की कशा पद्धतीने याचे फ्लॅट्स देण्यात आलेले आहेत. हॉल आणि किचनवर कशा मापाचा आहे तुम्ही पाहू शकता इथं की बाल्कनीवर सुद्धा याला देण्यात आलेली आहे. या साईडला बाल्कनी दिसते आणि इकडे ही जी आहे ती बेडरूमची विंडो असणार आहे. या इकडे या साईडला बेडरूम्स आहेत. या इकडे जे आणि आहे इकडे हा ग्रँड रोडकडे जाणारा हा रोड आहे. पार्क आहे. एकदम थोडं वाक्य एकदम 50 मीटरच्या आसपासचा डिस्टन्स आहे फक्त, एवढ्याच अंतरावर ही बिल्डिंग आहे. हे खालचं जे बेसमेंट आहे ग्राउंड फ्लोअरला पार्किंग असणार आहे याचं. तर या साईडला तुम्हाला दिसत की बाल्कनीवर सर्व इथं या साईडला आहेत. प्रत्येक फ्लोअरच्या हॉलला इथं प्रत्येक फ्लॅटच्या हॉलला बाल्कनी द्यायला आली लिव्हिंग रूमला. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं की या साईडचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, मेन रोड आहे, बंद नाहीये. जरी बँक खातं काहीतरी रेरावर सांगत आहे की फ्रीज केलेलं आहे, कदाचित ते किती अपडेट झालेलं आहे माहित नाहीये, पण काम तर चालू आहे, काम बंद पडलेलं नाहीये आणि एकदम वेळेनुसार चालू आहे. जून डिसेंबर 2026 ला याचं पैसे आपण पकडलं मला वाटतं तो त्यावेळेपर्यंत ही बिल्डिंग पूर्ण रेडी होऊन जाणार आहे. तर अजून यासाठी 1.25 ते 1.5 वर्ष बाकी आहे आणि फ्लोअर तर सगळे उभे आहेत, प्लास्टर सुद्धा आतलं झालेलं आहे. त्यामुळे मला वाटत नाही की पैशांना काही प्रॉब्लेम येणार आहे. ऍक्च्युअली लिगल यांचा काय प्रॉब्लेम आहे ते आपल्याला माहित नाहीये, ते जाणून घेतल्यानंतर याबद्दल शुअरली सांगता येईल. आणि या सर्व गोष्टींचा विचार करा आणि मगच या साईटला तुम्ही अप्लाय करा. तर झेन इलाइट या प्रोजेक्टचं मार्केट रेट काय आहे आता सध्या आपण पाहणार आहोत. तर आपण त्यासाठी 99 एकर या वेबसाईटवर आपण आलेलो आहे की तुम्ही काही फोटो सुद्धा पाहू शकता झेन इलाइटचे. जसं तुम्ही फोटोत पाहू शकता की ही जी असणार आहे सी आकाराची ही प्रायव्हेट बिल्डरची बिल्डिंग आहे, ज्यामध्ये ते कमर्शियल रेसिडेन्शियल फ्लॅट्स आहेत. आणि ते साईडला जी दिसते ही म्हाडाची बिल्डिंग आहे जी 5 फ्लोअरची असणार आहे. आणि या साईडला इकडे हा रोड जो आहे तो ग्रँड रोडला जातो, म्हणजे त्याच्या साईडलाच बरोबर तुम्हाला युएनआयटी पार्क असणार आहे. तर खूपच जवळ आहे युएनआयटी पार्कला ही साईट. तर आता आपण याचं मार्केट रेट पाहूया कसं आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता की इथे जी प्राइस रेंज आहे ती 1 करोडपासून स्टार्ट आहे. 2 BHK जो आहे तो 1 करोडपासून इथे स्टार्ट होत आहे आणि 1.2 करोडपर्यंत इथे 1.73 करोडपर्यंत इथे फ्लॅट देण्यात आलेले आहेत. आणि जो 1.05 करोड आहेत म्हणजे 1 करोड 5 लाख जो फ्लॅट आहे त्याचा कार्पेट एरिया असणार आहे 838 स्क्वेअर फूट. तर हा तो फ्लॅट असणार आहे 838 स्क्वेअर फूटचा, जो की 1.05 करोड एवढी किंमत आहे. याचं पोझिशन डिसेंबर 2026 ला असणार आहे. तर इथं जो किंमत जी आहे ती खूपच जास्त आहे, जवळपास 11-12 हजार पर स्क्वेअर फूट इथं रेट चालू आहे. त्या तुलनेत आपण म्हाडाचा फ्लॅट पाहूया की किती आपल्याला रेटमध्ये फरक पडणार आहे. आता म्हाडा फ्लॅटचा जो पर स्क्वेअर फूट रेट निघणार आहे तो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की 360 एरिया कार्पेट आहे म्हाडाच्या फ्लॅटचा. 14 लाख ते 15.5 लाख किंमत आहे. एक्स्ट्रा चार्ज म्हणून समजा जरी 18 लाखापर्यंत गेला फ्लॅट हा, तरी तुम्हाला 5,000च्या वर याचा रेट जात नाहीये पर स्क्वेअर फूट मधला. तर नक्कीच हा एक चांगली डील असणार आहे. पण बाकीच्या सर्व गोष्टींसह विचार यामध्ये झाला पाहिजे की इथं बुक करणे सेफ आहे की नाहीये. अजून याबद्दल किती अपडेट झालेलं आहे ते पण आपल्याला क्लिअर नाहीये, पण या गोष्टी तुम्हाला मी पहिलाच सांगत आहे की या सर्व गोष्टी तुम्ही चेक करा आणि मग या साईटसाठी अप्लाय तुम्ही करा. तर या ठिकाणी जे रेंट जे आहे ते आरामात तुम्हाला 20,000 प्लस 1 BHK रेंट इथे भेटू शकते, कारण इथे एरियामध्ये एवढं रेंट सध्या चालूच आहे. 20,000च्या पेक्षा जास्त तुम्हाला रेंट इथं 1 BHK साठी भेटू शकते, जे की तुमच्या जे होम लोनचा EMI असणार आहे त्याच्यापेक्षा नक्कीच खूप जास्त असणार आहे. समजा 14-15 लाखात तुम्ही हा जरी फ्लॅट घेतला तर तुम्हाला EMI त्याचा जो पडणार आहे तो 12 ते 13 हजार रुपये असणार आहे आणि तुम्हाला 20,000 प्लस इथं रेंट भेटणार आहे. हे एक इथं खूपच ऍडव्हान्टेजेबल गोष्ट आहे. आणि शिवाय हा पूर्ण एरिया जो आहे तो हायफाय एरिया आहे. युएनआयटी पार्कला एकदम लागून ही बिल्डिंग आहे. डिसएडव्हान्टेज फक्त एवढाच आहे याला की काहीतरी लिटिगेशनमुळे याचे काम जे आहे ते रेरानं काहीतरी सीज वर केलेले आहे असं रेरा सांगत आहे. पण ऍक्च्युअली किती अपडेट आहे याच्या संदर्भात आपल्याला काहीच माहिती नाहीये. तर बुक करण्यात तुम्हाला ही माहिती स्वतःच गोळा करावी लागेल. कारण मी जेवढा प्रयत्न केला तेवढी माहिती मला मिळाली, तेवढी तुमच्यावर मी पोहोचवलेली आहे. बाकी सर्व गोष्टी तुमच्यावर आहे की किती माहिती तुम्ही स्वतःहून गोळा करू शकता. काही एक्स्ट्रा माहिती तुम्हाला मिळाली तर मला कमेंटमध्ये नक्की कळू शकता, जेणेकरून सर्वांनाच या गोष्टीचा फायदा होईल. बाकी तर मला हा एक थोडी रिस्क आहे, पण यामध्ये फायदा खूप जास्त आहे. तर या सर्व गोष्टींचा विचार करा आणि मग या साईटसाठी अप्लाय करा. तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.